कॉलेजला पोहोचल्यानंतर आरतीने पहिल्यांदा स्टाफ क्वार्टरसाठी आवेदन केलं. खूप वर्ष झालं ती कॉलेजमध्ये शिकवत होती. तिच्या मनात आलं तर ती केव्हा पण स्टाफ क्वार्टरमध्ये येऊन राहू शकत होती. पण एवढा मोठा बंगला सोडून स्टाफ क्वार्टरमध्ये राहायला लागेल याची तिने कधी कल्पना पण केली नव्हती. आणि जयवंतला पण आरतीसोबत येऊन राहणं आवडलं नसतं, कारण त्याचा अभिमानाला ठेच पोहोचली असती. जयवंतला वाटत होतं की हे तिथे फक्त तो मिस्टर आरती जोशी म्हणून राहील, आणि हे जयवंतला अजिबात मंजूर नव्हते. आज सकाळी जयवंतने आरतीला त्याच्या घरातून जाण्यासाठी सांगितलं होतं. त्याच्या घरात राहून आरतीला 30 वर्ष झाले होते. असं बघितलं तर आरतीला जयवंतने सगळं काही दिलं होतं. मोठं घर, 2 मुले, राहण्यासाठी सगळी सुखसुविधा. पण तिला फक्त दिला नाही तो तिचा सन्मान. तिच्या परीने जगण्यासाठीचा हक्क तिला दिला नाही. कधी पण चांगलं घडलं तर जयवंत स्वतःला श्रेय देत होता. छोट्या छोट्या गोष्टीवरून आरतीच्या कामात कमीपणा काढणे आणि नेहमी तिला मिडल क्लास फॅमिलीमधून आली आहे म्हणून टोमणे देणे, आणि पहिल्यापासूनच जयवंतने तिच्यासोबत असाच व्यवहार केला. बसल्या बसल्या आरती तिच्या आयुष्याबद्दल विचार करत होती. अपमान ऐकून घेऊन आयुष्य जगणं याची तिला सवय झाली होती. पण आज सकाळी तिने धैर्य दाखवलं होतं. जसं जसं जयवंतचं वय वाढत होतं तसा तसा त्याचा स्वभाव पण खूप कठोर बनत चालला होता. आणि इकडे आरतीची सहनशक्ती कमी पडू लागली होती. आरतीचा मुलगा अथर्व जो अमेरिकेमध्ये राहत होता, त्याने त्याच्या मर्जीने विवाह केला. हे त्याच्या वडिलांना जयवंतला अजिबात सहन झाले नाही. जयवंतला वाटत होतं की त्याच्या स्वाभिमानाला कोणीतरी ठेच पोहोचवली आहे. पहिल्यापासून मुलांबाबतीत तोच निर्णय घेत होता, परंतु लग्नाचा निर्णय अथर्वने स्वतः घेतला. हे कुठे ना कुठे जयवंत अजिबात आवडले नाही. जयवंतच्या नजरेत यासाठी दोषी तो आरतीला मानत होता, कारण आरती मुलांना चांगले संस्कार देऊ शकली नाही असे त्याचे म्हणणे होते. पहिल्यापासूनच मुलांबाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार जयवंतने आरतीला अजिबात दिला नाही. आरतीच्या मुलीला टीचर बनायचं होतं, परंतु जयवंतने जबरदस्तीने तिला डॉक्टर बनावे लागले. आरतीला वाटत होतं की तिच्या मुलाने अथर्वने IAS बनावं, पण तिची इच्छा तिच्या मनातच राहिली. तो एक चांगला वैज्ञानिक बनला आणि तो आता अमेरिकेमध्ये काम करत आहे. असं नाही की आरती तिच्या मुलांवर नाराज आहे. ती तर तिच्या मुलांच्या यशामध्येच खूप आनंदी आहे. पूर्ण सोसायटीमध्ये आरतीला सगळे मान देत होते. तिने तिच्या परिवारासाठी किती कष्ट केले हे सगळ्यांना दिसत होते. पण मुलाने स्वतःहून लग्न केले यामुळे जयवंतला त्याची हार दिसत होती, आणि हीच हार रागाचा गोळा बनला होता. आणि तो गोळा नेहमी आरतीवर येऊन फुटत असायचा. असं पण पहिल्यापासूनच जयवंतला भांडण करण्यासाठी काही ना काही कारण भेटत होतं, परंतु आता कायमचं त्याला एक कारण मिळाले होते. परंतु जयवंतला हे का समजत नाही की मुलाने त्याच्या मर्जीने लग्न केले, यामुळे आरतीचं पण मन दुखलं आहे. पण त्याला तर आरती दुःखात आहे का सुखात आहे याच्याशी त्याला काहीही घेणं देणं नव्हतं. जेव्हा मुलाचा फोन आला होता तेव्हा आरती त्याला म्हणाली होती की तू लग्न केलं हे आमच्यासाठी चांगलंच आहे, परंतु आम्हाला याबाबतीत सांगितलं असतं तर आम्ही तुझं धूमधडाक्यात लग्न लावून दिले असते. सगळ्या पाहुण्यांना बोलावले असते. सुनबाईचे
चांगल्या प्रकारे स्वागत केले असते. तिथे सुनबाईला कसे वाटत असेल की तिचं स्वागत करण्यासाठी घरी कोणीच नाही. तिकडून अथर्व म्हणाला की काय बोलतेस आई, ताई आणि दाजी दोघे येणार आहेत ना, ते करतील सुनबाईचे स्वागत. आणि आई, तुला चांगल्या प्रकारे माहीत आहे की मी माझ्या मर्जीच्या मुलीसोबत लग्न केलेलं बाबांना अजिबात आवडले नसते. ताईच्या वेळेस तर तुला आठवत नाही का, ताई तिच्या मित्रासोबत फक्त रेस्टॉरंटमध्ये बसली होती, तर यामुळे बाबांनी किती हंगामा केला होता. त्यांनी किती घाईघाईमध्ये ताईचं लग्न डॉक्टर विक्रांतसोबत करून दिले. ते चांगलं झालं की दाजी एकदम चांगले निघाले. सॉरी आई, माझ्या लग्नामुळे तुला बाबांच्या रागाचा सामना करावा लागेल. खरंच आई, मी विचार करतो की एवढे वर्ष तू बाबांसोबत कसं आयुष्य घालवलं. आई, तू खूप महान आहेस, तुझ्यासारखं कोणी सुद्धा नाही. मी आता फोन ठेवतो, लग्नाचे फोटो तुला मोबाईलवर पाठवतो. मुलाच्या बोलण्यावर आरती विचार करू लागली. अथर्व बरोबरच बोलत होता. आई अशा माणसासोबत कसे आयुष्य घालवत आहे. नवऱ्याचा राग काही 2 मिनिटात पुरता नसतो. त्याचा राग तर दिवस रात्र तिच्यासाठी असतो. एका आठवड्यापासून ती तिच्या नवऱ्याचं बोलणं सहन करत होती. सकाळी तिचा नवरा तिला म्हणाला की तू सायलीच्या घरी गेली होती का. आरती म्हणाली, हो गेली होती. मग तू मला का नाही सांगितलं. अहो तुम्ही रात्री उशिरा आला आणि मग सांगायचं मी विसरले. पण तू मला फोन करून सांगू शकत होती. तू सायलीच्या घरी का गेली होती. तुझं काय काम होतं. काही नाही, सायली खूप दिवस झालं मला बोलवत होती म्हणून मी गेले. तुला लाज वाटत नाही. तुझ्या मुलाने एवढा मोठा घोळ घालून ठेवला आणि तू नाती जपत फिरत आहेस. हे बघा, सायली जरी तुमची बहीण असली तरी ती माझी मैत्रीण आहे. राहिली गोष्ट मुलाने लग्न केलेले, तर त्याने फक्त लग्नच केलं आहे, एखादा मोठा गुन्हा केला नाही. तुला माहित आहे का आरती, तुझ्याच लाडाने तो बिघडला म्हणून त्याने एवढे मोठे पाऊल उचललं. तूच त्याला खतपाणी घालत होतीस म्हणून त्याने माझ्या विरोधात जाऊन लग्न केले. तू हे विसरलीस का की या घरचा मालक मी आहे. या घरातले निर्णय मीच घेतो. माझ्याशिवाय या घरात कोणी श्वास सुद्धा घेऊ शकत नाही. आणि तू सायलीला भेटायला कसे काय गेलीस. आरती रागाने म्हणाली, हो तुम्ही बरोबर बोलत आहात. या घरात मी श्वास तुमच्या मर्जीशिवाय घेऊ शकत नाही. तुमच्याशिवाय मी कोणता पण निर्णय घेऊ शकत नाही. छोट्या छोट्या आनंदाच्या गोष्टीवर पण तुम्ही मला मनसोक्त जगू दिले नाही. मी आहे म्हणून तुम्हाला सहन केलं. माझ्या जागी दुसरे असते तर कधीच तुम्हाला सोडून निघून गेले असते. जयवंत म्हणाला, काय सहन केलं आहेस तू, मला सांग तरी तेवढं. एवढ्या मोठ्या सोसायटीमध्ये तुझी राहण्याची लायकी तर आहे का. आणि तुला इथे काय कमी पडत आहे. सगळं काही तुला सुख सुविधा दिला आहे. मग तुला अजून कोणता आनंद पाहिजे आहे. हे बघा, हे रोजच भांडण बंद करा. आता या वयात मला काही सुद्धा सहन होत नाही. मला हे तुमचं वागणं अजिबात आवडत नाही. ठीक आहे, तुला सहन होत नाही तर इथे माझ्यापाशी का राहत आहेस. निघून जा इथून. जिथे तुला चांगलं वाटतं तिथे जाऊन तू खुशाल राहा. तुम्हाला हे बोलताना लाज वाटत नाही. आयुष्याचे 30 वर्ष मी तुमच्यासोबत कणात काढले आणि आता मला या घरातून निघून जा म्हणत आहात. सुख सुविधा देत आहात म्हणजे गाडी देणे, फिरायला घेऊन जाणे, दागिने घेणे हे भौतिक सुख सुविधा महत्वाची नसते. सुख तर आपलेपणात असते. तुम्ही कधी मला आपलं मानलंच नाही.
सगळ्या या वस्तू तुम्ही तुमच्या मर्जीने खरेदी करत आहात. मी माझ्या मर्जीने साधं एक रुमाल सुद्धा खरेदी करू शकली नाही. कॉलेजमध्ये शिकवल्यावर घरात 4 पैसे येतील यामुळे तुम्ही मला कॉलेजमध्ये शिकवण्यासाठी पाठवत होता आणि या व्यतिरिक्त तुम्ही मला कशाचंही स्वातंत्र्य दिलं नाही. आणि रागाने आरती ते घर सोडून जाण्याचा विचार करते. आरती रिटायर होण्यासाठी अजून 5-6 वर्ष बाकी होते. तोपर्यंत क्वार्टरमध्ये राहायचे असा ती विचार करते. बघता बघता 1 महिना झाला. आरती स्वतःला खूप मजबूत बनवत होती. तिला वाटायचं नेहमी की जयवंत तिला नेण्यासाठी येईल. ती बेल वाजण्याची वाट पाहत असायची. त्या क्वार्टरमध्ये आरती तिच्या मनाने वस्तू ठेवू शकत होती. कॉलेजचे फायनल एक्झाम संपली होती. सगळे कुठे आहे, कुठे फिरायचे प्लॅनिंग करत होते. या दिवसात जयवंत सोबत आरती कुठे ना कुठे फिरायला जात होती. पण तिची मर्जी आहे ती तिच्या आवडत्या ठिकाणावर जाऊ शकत नव्हती. अचानक तिच्या लक्षात आलं की मुलाकडे अथर्वाकडे अमेरिकेत जावावं. त्याच्या लग्नाच्या वेळेस तर नाही जाऊ शकली. त्याच्याकडे पण जाऊन येते आणि नंतर मुलीकडे पण जाऊन येते. तिने तिच्या मुलाला फोन लावला आणि मी येणार आहे म्हणून सांगितलं. त्यानंतर ती जाण्याची तयारी करू लागली. आईचा आवाज ऐकून अथर्वचा आवाज प्रसन्न झाला होता. 3 दिवसानंतर आरती अथर्वकडे जाण्यासाठी निघाली. ती गडबडीमध्ये होती तेव्हा अचानक दरवाजावर टकटक झाली. आरतीला राग आला की अशा वेळी कोण आले असेल. तिने दरवाजा उघडला तर समोर जयवंत उभा होता. तिला विश्वासच बसत नव्हता की समोर जयवंत उभा आहे. 2 महिने झालं दोघे एकमेकांना बोलले पण नव्हते. त्याला पाहून आरती म्हणाली की 2 महिन्यात जयवंतने काय अवतार केला आहे. तो आजारी असल्यासारखा दिसत होता. तो अचानक तिला म्हणाला, कुठे निघाली आहेस का? आरती म्हणाली, हा अथर्वापाशी चालली आहे. पण तुम्ही आतमध्ये या ना. आतमध्ये येऊन जयवंत बसला आणि ती पाणी आणण्यासाठी जाऊ लागले. पण अचानक जयवंतने तिचा हात धरला आणि म्हणाला की आरती, मला माफ करशील का? या 2 महिन्यात मला खूप काही समजलं आहे. तुझ्या प्रेमाची, सन्मानाची तू हकदार होती. ते मी तुला देऊ शकलो नाही. स्वाभिमानाच्या नावावर मी तुझ्यावर खूप अत्याचार केले. मी हे विसरलो की तुझ्यापासूनच माझं खरं अस्तित्व आहे. तुझ्याशिवाय मी अधुरा आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. पहिल्यांदा पण करत होतो, पण माझा इगो माझ्या आड येत होता. आज मी तुला म्हणत आहे की घरी चल. तुझ्याशिवाय मी मरून जाईल. आपल्या सुनाला आपल्या घरी बोलवण्याची तयारी करायची आहे. आरती या म्हातारपणात पहिल्यांदा आपल्या नवऱ्याच्या तोंडून आपल्याबद्दल स्तुती ऐकून आणि तिच्या मनाने काहीतरी घडत आहे हे पाहून तिच्या डोळ्यात अश्रू येत होते आणि ती आनंदाने तिचे अश्रू पण पुसत होते. आरती जयवंत सोबत तिच्या हक्काच्या घरी गेली आणि फोन करून तिने तिच्या मुलाला आणि सुनाला बोलवलं आणि त्या दोघांचं जयवंतने आणि आरतीने खूप छान स्वागत केलं. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.